लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने राज्यातील लाभार्थी महिलांमध्ये नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मंत्री आदिती तटकरे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पष्टीकरण दिले। नगरपालिका निवडणुकांमुळे सुमारे 1 महिना आचारसंहिता लागू होती। त्यानंतर विधिमंडळ अधिवेशन सुरू होते, त्यामुळे काही प्रमाणात विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले। नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता लवकरच सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिले। शासन महिलांच्या हितासाठी कटिबद्ध असून कोणत्याही लाभार्थीवर अन्याय होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। खरं तर लाडकी बहीणचा हप्ता ज्या वेळेला आम्हाला विभागाकडे वितरित होतो त्यावेळेला लगेचच आम्ही ते याच्या आपल्या ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करत असतो। नगर परिषदेच्या निवडणुकीचा हा कालावधी होता आणि जवळपास राज्यातल्या सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि साधारणपणे या सगळ्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही आपल्यालाही बंधनं असतात आणि त्याच्यातून या नगर परिषदेची आचारसंहिता ही महिनाभर आधी लागली। त्याच्यानंतर मतदान झाल्यानंतर सुद्धा आचारसंहिता लागू होती। मधल्या कालावधीमध्ये आमचं अधिवेशन होतं, त्यामुळे आधीच्या महिन्याचा लाभ हा वितरित केलेला आहे। नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे, तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू। मित्रांनो, लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट बद्दलची जी नवीन अपडेट आहे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहे। महाराष्ट्रातील महिलांसाठी दिलासादायक आणि आनंद देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच एका वेळी 4,500 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। परंतु आतापर्यंत दरमहा 1,500 रुपये मिळणाऱ्या या योजनेत आता 3 महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट मिळणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याचे जे 1,500 रुपये आहेत ते येत्या एका हप्त्यामध्ये वितरित होणार आहे। या पद्धतीची चर्चा सुद्धा सुरू आहे। सध्या राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे। आचारसंहिता लागू असतानाही या योजनेचा हप्ता कसा वितरित करता येईल याबाबत सरकार स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याचा विचार केला जात आहे। यामुळे एकाच वेळी 4,500 रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी हे 3ही हप्ते महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे या पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर उर्वरित डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्ते मकर संक्रांतीपूर्वी देण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे। या दरम्यान या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। राज्यात सुमारे 2,42,00,000 महिला या योजनेसाठी पात्र आहेत, मात्र आतापर्यंत केवळ सुमारे 1,60,00,000 महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे। उर्वरित महिलांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे। महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारकडून ई-केवायसीसाठी आणखी 1 महिन्याची मुदतवाढ दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे ज्या महिलांची प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना दिलासा मिळू शकते। तर या पद्धतीची माहिती आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।